मीडियाचे हांव स्वागत करता। आज जी प्रेस आमी मुद्दम आपयल्या ती म्हणजे एक्सपोज ऑफ अ स्कॅम, अ बिग स्कॅम इन वन कॉर्पोरेशन। तुमकां याद जातली एक 5-6 म्हयन्या पयलीं हांवें गोवा ब्रॉडबँड नेटवर्क हाचेर हांवें प्रेस घेतिल्ली आनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन हांचो जो स्कॅम चालू आसा त्या स्कॅमा बद्दल उजेड घाल्लो। दॅट स्कॅम वॉज टू द ट्यून ऑफ जो आमी केलो फॉर अ ओवर ऑफ पिरियड ऑफ टायम वॉज अप्रॉक्सिमेटली अराउंड 1400 to 2000 crore। ताजोच एक भाग, ताजेच एक कंटिन्युएशन म्हणून इन्फोटेक कॉर्पोरेशनान डिजिटायजेशन ऑफ गव्हर्मेंट रेकॉर्ड्स अशें म्हणून एक टेंडर फ्लोट केलो। द टेंडर वॉज ऑफ द ट्यून ऑफ 40 crore, 40 कोटीचो टेंडर। हे 40 crore हे सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान हे डायरेक्ट डिपार्टमेंटाक आयिल्ले आनी मेन ऑब्जेक्टीव ऑफ दीस पर्टिक्युलर 40 crore एका डिपार्टमेंटाक दिवप सो दॅट आमची जी सगळी डिपार्टमेंट्स आसात गव्हर्मेंट डिपार्टमेंट ती सगळी डिजिटायजेशन जावचें अशें। देर इज अ प्रोसेस। तुका टेंडर फ्लोट करचो आसता, मागीर तो टेंडर जातकच L1 कोण आसा ताका तो टेंडर वता। पूण हांगा नेमकें जें आसा प्रॉब्लम लायज हियर। टेंडर फ्लोट जाता इन 2022 आनी त्या वेळार सादारण 12 जाण ते टेंडर बीड करपाक येतात। आउट ऑफ दॅट वन एकटो L1 जाता ऑब्वियसली, पण थंय जे बशिल्ले आसा तांकां दिसता की आपल्या मनशाक मेळूंक ना काय कितें म्हणून। ते कितें म्हणटात की सगळ्या बाकीच्या टेंडर बीड केल्ले आसा तांकां म्हणटा यू कम टुगेदर आनी तुमी जो L1 जो टेंडर घाला ताका तुमी मॅच करा। म्हणजे दीस इज पोस्ट टेंडर नेगोसिएशन वीच इज नॉट अलाउड। आनी हो पोस्ट नेगोसिएशन जाता, थंय कांय ऑब्जेक्शनां येतात आनी हो टेंडर फिजल आउट जाता, कॅन्सल जाता। सबसिक्वेंटली आफ्टर 5-6 months परत हो टेंडर फ्लोट जाता आणि त्या वेळार परत 10 ते 12 जाण येतात बिडर्स। तातून पयलो जो L1 जाल्लो आसता ही बॅक्स आउट, कारण हांगा क्रायटेरिया इज सेम की जो L1 जाता ताका बाकीच्यांनी मॅच करप। दॅट इज पोस्ट टेंडर नेगोसिएशन विच इज नॉट अलाउड, विच इज एन क्रायम। म्हणजे हातून तुम्ही कितें करता, एक टेंडर तुम्ही सेट करता। दिस बेसिकली लीड्स टू द करप्शन अशें आमकां म्हणपाचें आसा आनी अशेंच जाल्लें आसा। कारण 40 कोटीचो हो येदो मोठो स्कॅम जो आसा हो खंयच्या डिपार्टमेंटाक, म्हणजे आज फिशरीज आसतले किंवा एग्रीकल्चर डिपार्टमेंट हांचे जे पेपर्स आसात ते डिजिटायजेशना खातीर ते रेकॉर्ड जे आसा ते सांबाळपा खातीर हो पर्टिक्युलर हो टेंडर आशिल्लो। हो टेंडर जाता, जो जाता आसतना तुमकां सांगल्या त्या प्रमाणे प्रोसिजर इज नॉट फॉलोड। GFR रुल्स आसात ते फॉलो करिना। जेम पोर्टलाचो आणि गव्हर्मेंटाचे एक नेगोसिएशन जाल्लें आसा, MOU सायन केल्लो आसा, दॅट इज ओवर रूल्ड। आनी हे बशिल्ले हांगासरले जे ऑफिसर्स आसात दे आर टेकिंग द कॉल्स। तातूंत भितर MD, ताजे नंतर मॅनेजर IT अशे जे ज्युनियर स्केल आसात हांची कमिटी जाता अँड दे टेक अ डिसिजन की टेंडर कसो फ्लोट जावचो आनी कितें तो। इनफॅक्ट ताका एक्सपर्ट कमिटी आसचे पडटा। हे जे ज्युनियर स्केल ऑफिसर्स आसात ताजे पेक्षा वयले आसूंक जाय
to take a decision on cancellation of the tender or refloating of the tender, आणि of course negotiation post tender, this is not allowed. पण हांगा नेमके ते जाल्ले आसा. We suspect आणि we suspect नी we say that there is a crime, there is a corruption in this particular, there is a scam in this digitization of the government records. ह्या खातीर जो टेंडर आयिल्लो आसा तातून 110% हातून करप्शन जाल्लें आसा. आमी काल ACB ऑलरेडी आमी एक कंप्लेंट फायल केल्ली आसा, विच इज तातून आमी म्हणला की हाजें इन्वेस्टिगेशन जावचें. सिन्स दीस मनी हॅज कम फ्रॉम द सेंटर, CBI इन्क्वायरी जावची. दोज हू आर इन्वॉल्वड इन दीस शूड बी बुक्ड, आणि तांचेर जे कितें एज पर द लॉ आसा ते तांचे दॅट हॅज टू बी फॉलोड. हातून एक कशें जाल्लें आसा की एक लक्षात येता की प्रिफर्ड वेंडर म्हणजे हो एक शब्द प्रिफर्ड वेंडर. आतां आमी वेगवेगळ्या जेन्ना आय एम इन टू ट्रॅव्हल अँड टुरिजम इंडस्ट्रीन आसा, आमी प्रिफर्ड ट्रॅव्हल एजंट म्हणटा. म्हणजे हो एक प्रिफर करता, एनी हॉटेल प्रिफर्स दॅट पर्टिक्युलर एजंट टू बूक रूम्स फॉर हिम टू फील द इन्व्हेंटरी. पण गव्हर्मेंटान अशें आसा थंय काय टेंडर नासता, इट इज अ प्रायवेट न्ही. पूण हांगा बेजिकली हांगा कशें आसा, हांगा इज द गव्हर्मेंट, हांगा प्रिफर्ड कसो आसूंक शकता. म्हणजे तुमी L1 मॅच करा म्हूण सांगतात, हाजोच अर्थ तुमी लक्षांत घेयात की थंय पावणी चलता आसतली. L1 जसो मॅच जालो, ओके आतां तूं कितें दितलो रे, तूं कितें करतलो रे, तूं कितले दितलो रे. मागीर देर इज अ प्रेजेंटेशन, आनी मागीर प्रेजेंटेशन जातलें ताजेर, आनी प्रेजेंटेशनाचेर मागीर तुमी कोट्यांची रुपयाची जी आसा तुमी वर्क ऑर्डर दितले काय म्हणून. इज दीस अ क्रायटेरिया आनी एलिजिबिलिटी. फाल्यां आमी जर हो ब्रीच समजा खंयचो करून घेतलो जाल्यार तुमी सेम रूल एप्लाय करतले, टेंडर काडटले, मागीर तांकां पोस्ट नेगोसिएशनाक सगळ्यांक बसयतले, मागीर तुमी प्रेजेंटेशन करूंक लायतले, आनी मागीर तांकां सांगतले ब्रीज बांदा, आनी कोट्यांनी रुपयाचो आनी लोकांचो जीव जो आसा तुमी खड्ड्यान घालपाचो आनी जीव धोक्यान घालपाचो तुमी जो आसा, अशें तुमचें प्लॅनिंग आसा काय म्हणून. एक जर ह्या डिपार्टमेंटाक जर लागता, IT डिपार्टमेंटाक, बाकीच्यांक तुमी फॉलो करचे ना कित्याक वरसून काय म्हणून. कितें चल्लां ह्या सरकारान. हो आमी स्कॅम जो आसा तो उघड केल्लो आसा. हाचे पूर्ण डॉक्युमेंट्स आमी RTI थ्रू घेतिल्ले आसा. देर इज अ रिपोर्ट फ्रॉम द ऑडिटर कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, विच इज अ एजन्सी ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट. ताजो रिपोर्ट आसा की देर इज अ स्कॅम इन ITG एज फार एज डिजिटायजेशन ऑफ गव्हर्मेंट रेकॉर्ड्स इज कन्सर्न. सो आमी मागता, आज आमी मुख्यमंत्र्या कडेन ही कंप्लेन जी आसा ती दिल्ली आसा. चीफ सेक्रेटरीक सुद्दां आमी ही कंप्लेन दिल्ली आसा, आनी प्रायम मिनिस्टर ऑफिसाक आमी ईमेल केल्लो आसा. कारण प्रायम मिनिस्टर सदांच म्हणटा ना खाऊंगा ना खाने दूंगा, आपूण एक्शन घेतलो. लेट्स सी. हे उघड आसा, हाजे पूर्ण डॉक्युमेंट्स जे आसा हे पूर्ण डॉक्युमेंट्सूय आमी दिल्ले आसा. So on the basis of that, plus the report of the auditor, तोय ताका अटॅच केल्लो आसा. सो ऑल दीस रेकॉर्ड्स जर पळयतकच तांचेर एक्ट जातले, ताचो चेअरमॅन ऑफ दॅट कॉर्पोरेशन, द कन्सर्न ऑफिसर्स ऑफ दॅट कॉर्पोरेशन हॅज टू बी बुक्ड. CM हॅज टू टेक एक्शन ऑन देम. CMाक मुद्दम दिला, कारण CM एवरी टायम म्हणटा की आपूण ऑफिसरांक धरतलो, ऑफिसर जर सारकें काम करना जाल्यार आपूण ऑफिसरांक धरतलो म्हणून. सो आतां तांचीं नांवां आसात, त्या कंप्लेनीन आमी तांचीं नांवां मेन्शन केला. हू आर द पीपल इनवॉल्ड इन दीस, आमी तांचीं नांवां मेन्शन केल्लीं आसा. तेन्ना CMानूय आतां एक्शन कितें जाता ती पळोवया. प्रायम मिनिस्टराकूय आमी फॉरवर्ड केला. दीस इज जस्ट एका डिपार्टमेंटांतल्या एका कॉर्पोरेशनाचो येदो हो स्कॅम. आनुकूय घबाड जे आसा हे भायर सरतले. जस्ट आतां आमी काही इन रोड्स जे आसा ते आमी केल्ले आसा इन वन कॉर्पोरेशन. तातूंत पयलेच आमकां एक GBBंचे तुमकां म्हणिल्लें सांगिल्लें, ताजे नंतर हो स्कॅम आसा. अशे अनेक स्कॅम जे आसा ते हाजे फुडें भायर सरपाचे आसा. ह्या सरकारान केल्ले जे करप्शन
हातून जे आशिल्ले स्कॅम एवरीथींग वील बी एक्सपोज ओवर अ पिरियड ऑफ टायम. आमी ते हळूहळू करून आमी तुमच्या मुखार येतले, प्रेसाच्या माध्यमांतल्यान लोकां पर्यंत पावतले की हे सरकार स्कॅमाचे सरकार काय म्हणून. दिस इज अ गव्हर्मेंट कोणा खातीर, गोरगरिबांचे काय हे आयल्यात ते स्वताची बोल्सां भरपा खातीर आयल्यात, लोकांचो पयसो लुटपा खातीर आयल्यात. हाजे निष्कर्श जो आसा हे लोकांनी करचो. जे वयर बसल्यात, जे व्हडली व्हडली भाशणां करतात, व्हडले व्हडले डायलॉग्स असतात तांच्यांनी विचार करपाची गरज आसा की आमचे हांगा गव्हर्मेंट जे आसा ते कशा रितीन चलता हे तांच्यांनी विचार करपाचो आसा. आमी परत एकदां डिमांड करता की इमिजिएटली हांचेर एक्शन जावची. फुडले आनी स्कॅम जे आसा तेही भायर सरतले. दोज हू आर इनवॉल्ड इन दॅट दे वील बी ऑल्सो ब्रॉट ऑन पेपर. थँक्यू. इन्फोटेक कॉर्पोरेशन कोण मेवला कोण इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा ह्या कॉर्पोरेशनाचो चेअरमॅन जो आसा तो चंद्रकांत शेटये, डॉक्टर चंद्रकांत शेटये, बिचोलेचो आमदार. मागीर प्रवीण वोलवटकर मॅनेजिंग डायरेक्टर, विश्वेश नायक डेप्युटी मॅनेजर अकाउंट्स, श्री सनेश वर्गीस मॅनेजर इन्फोटेक कॉर्पोरेशन आणि बाकीचे जे कोण ऑफिसर्स जे आसा इनवॉल्ड हांचेर आमी कंप्लेंट केला. आतां आमी कंप्लेंट दोन प्रकारची केल्या. एक म्हटल्यार सुप्रिटेंडंट ऑफ ACB, ताका आमी कंप्लेंट अशी केल्या की ह्या लोकांचेर FIR रजिस्टर करची आणि जी कितें क्रिमिनल कारवाई करूंक जाय ती इमिजिएटली तेंच्यांनी सुरू करची. कारण ऑलरेडी स्कॅम जाल्लो आसा आनी फुडें स्कॅम जावचो न्ही. एक मुख्यमंत्र्याक आमी जी कंप्लेंट केल्या, मुख्यमंत्री आसतलो, चीफ सेक्रेटरी आसा आनी PM तातूंत आमी अशें म्हटलां की हे जे लोक आसा हांकां सगळ्यांक इमिजिएटली सॅक करचो. कारण ते थंय त्या ऑफिसान बसतले जाल्यार दे वील प्रेशरायज डिफरंट डिपार्टमेंट्स आनी इन्क्वायरी जी आसा पळय ती फेर इन्क्वायरी जावची ना. सो फेर इन्क्वायरी जावपाक लागून मुख्यमंत्र्यान इमिजिएटली चंद्रकांत शेटये प्लस तेजी जी टीम आसा पळय तांकां काडचें. आमी कंप्लेनीन स्पश्ट म्हटलां की हितून कोण कोण इनवॉल्ड आसा. चंद्रकांत शेटये बींग द चेअरमॅन ऑटोमॅटिकली तेजें नांव येतलेंच येतलें. कारण तेज्या कॉर्पोरेशनान जर स्कॅम जाता आनी ताका खबर ना अशें आसूंकूच शकना, म्हणून ताका इमिजिएटली काडचो ह्या हितूंतल्यान अशें आमची मुख्यमंत्र्या कडेन, प्रायम मिनिस्टरा कडेन आनी चीफ सेक्रेटरी कडेन मागणी आसा. आतां जशें महेश बाबान सांगलें की स्कॅमाचे स्कॅम जे आसा पळय आमी गोंयांत पळयत आसा आनी दीस इज अ स्कॅमस्टर गव्हर्मेंट. स्कॅमस्टर गव्हर्मेंट आमी ह्या खातीर म्हणटा की जनरल पब्लीक जो आसा गोंयचो त्या जनरल पब्लिकाक केन्नाय कोणें जर विचारलें जाल्यार लोक म्हणटा शी म्हणटा हें गव्हर्मेंट इतलें करप्ट गव्हर्मेंट आमी खंय उलोवना पळोवना. समोर येवपाक भिता कारण रिवेंजफूल गव्हर्मेंट आसा. कोण उलयता तेजेर रिवेंज जाता. सो लोक उलयनात. खुद्द त्यांच्या पार्टीतले लोक जे आसा, ऑफिस बेरर जे आसा, जेन्ना आमकां मेळटा तेन्ना म्हणटा तुमी बरे सुटले रे, भायर सरले ते म्हणटा. आमी ह्या घाणीन अजून आसा कारण तांकां थंयच्यान बेनिफीट आसा, तांकां भायर सरूंक शकना. सो इतलें घाण सरकार, इतलें घाण गव्हर्मेंट हें गोंयच्या इतिहासान कोणेच केन्ना पळोवना जें आज आमी पळयता, आमची पिढी पळयता. सो आमचे गव्हर्मेंटाक ह्या मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट आसा की तेणें इमिजिएटली ही टीम जी आसा, करप्ट टीम जी आसा, त्या करप्ट टिमाक इमिजिएटली सॅक करूंक जाय. प्रधानमंत्री जसो म्हणटा मैं न खाऊंगा ना खाने दूंगा, जे जे खाता तांकां तो भितरूय घेता. सो ताका आमची विनंती आसा की शब्द एकदा तरी पाळ तुजो. कारण आमी अशें पळयलां की एका टायमार आमी प्रायम मिनिस्टराक एक कंप्लेंट केल्ली, ही हॅड अपॉयंटेड सम पर्सन टू इन्वेस्टिगेट इनटू. आतां हेतून इन्वेस्टिगेशन करता काय पळोवया प्रायम मिनिस्टर. सो एकूण जो हो स्कॅम जो आसा पळय वो इट इज अ स्मॉल एक बिंदू कसो. आनिकूय स्कॅम जे आसा पळय त्याच डिपार्टमेंटान, IT डिपार्टमेंटान इतले स्कॅम आसा ते आमी तुमच्या समोर हाडटले. आतां आमी जे स्कॅम तुमच्या समोर हाडटा ते ऑल बेस्ड ऑन RTI, म्हणजे त्यांच्याच डिपार्टमेंटातले रिपोर्ट जे आसा पळय त्या रिपोर्टाचे बेज आमी तुमच्या समोर येतले. CAG रिपोर्ट, तुम्ही दिल्ली इलेक्शन चालू आसा, तुम्ही पळयलां आसतलें भारतीय जनता पार्टी कशी रस्त्यार बसता आनी सांगता CAG रिपोर्ट दिला अरविंद केजरीवाल चोर म्हणून. जाल्यार त्याच CAGन हो रिपोर्ट दिल्लो आसा की हे जे हांगा बसल्या जेंच्यांनी करप्शन केलां दे शूड बी सॅक्ड म्हणून ताणें बरयल्लें आसा रिपोर्टान. जाल्यार भारतीय जनता पार्टीचे सरकार कितें करतले, इमिजिएटली सॅक करतले काय अशें म्हणटले किंवा CAG रिपोर्ट आमी मानना.
हें आमकां ह्या मुख्यमंत्र्या कडल्यान पळोवंक जाय. म्हणजे दिल्लीन एक वक्तव्य आनी गोंयान वेगळें अशें करता काय पळोवंक जाय. आमकां खबर आसा 2 टोळ्याचे माळूच ते तशेंच वागतले, तेंचेर एक्शन जावपा ना आनी एक्शन जर घेना जाल्यार फुडली कारवाय जी कितें आसा पळय ताजी आमी तयारी केल्ली आसा. ते आतां कोणाक मेळ्ळो हे कॉन्ट्रॅक्ट, कोणाक दिल्लो आसा कॉन्ट्रॅक्ट, कोणाक दिल्लो आसा खंयच्या कंपनी? हो बेसिकली एक कंपनी आसा, ताजे डिटेल्स जे आसा तुमकां हांव दितां. थोड्यो गोष्टी सोयऱ्या भितरूच चलता हितून. बेसिकली ह्या डिपार्टमेंटान जे काम करतात तांच्याच सोयऱ्यांच्यो काही कंपनी आसा. ताजे मेवण्याची आसतली किंवा ताजे भावजीची आसतली, अश्यो काही कंपनीज जे आसा जे फ्लोट जाल्ल्यो आसा आनी आपापल्या सोयऱ्या दायऱ्यांक फॅसिलिटेट करपाक ते टेंडर जे आसा ते एडजस्ट करप किंवा L1 मॅच करप, अश्यो ज्यो आसा हे काही गजाली चलता. और रिपोर्ट जो आसा, दीस रिपोर्ट तुमकां हांव दितां. दीस हॅज गॉट ऑल द डिटेल्स. यू कॅन गो थ्रू दॅट. जे आमी कंप्लेन केल्या आमकां कंप्लेनीतून फकत मेळटले. पयलो कोणाक मेळ्ळो L1 तेजें नांव सांग आनी कोणाक मेळ्ळो ते? पयलो कोणाक मेळ्ळो तो आतां कोणाक मेळ्ळा पळय तो लेट इन्क्वायरी लेट देम. आमी नांव कित्याक घेनाशिल्लें की लेट दॅट इन्क्वायरी थ्रू लेट इट कम टू यू की कोण हो बाबा पर्टिक्युलर आनी ताजें कनेक्शन कितें, हाका लागून आमी हें करताले. पूण हांगा पयलो जो टेंडर कॅन्सल जाल्लो तो DJ मिडिया प्रिंट्स अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड हाका मेळिल्लो. L1 जाल्लो तो पयलो टेंडर जालो आनी तो कॅन्सल केलो तो. सो सबसिक्वेंटली जो आसा तो लेट द कन्सर्न डिपार्टमेंट कम एंड से बाबा हो तुमी कोणाक दिलो आनी खंयच्या आदाराचेर दिलो. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे देव बरें सो मच.